नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण वर्षभर टिकणारा नायलॉन भगरीचा चिवडा कसा बनवायचा ते बघूया. कृतीला सुरुवात करूया. एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आता आपण अर्धा किलो इतके बटाटे टाकून घेऊया. त्याच्यामध्ये पाणी टाकूया. कुकरचं झाकण लावून बटाट्यांना छान शिजून घेऊया. बटाट्यांना व्यवस्थित उकडून घेऊया. हे बघा, आपले बटाटे व्यवस्थित उकडले. कुकर पण थंड झाला आहे. या पद्धतीने बटाटे उकडून घ्या व त्याचे साल काढून घ्या. सर्व बटाट्यांचे साल काढून झाले. आता आपण अर्धा किलो इतकी भगर घेतली आहे. अर्धा किलो भगरीला बरोबर अर्धा किलो बटाटे घ्या. भगरीला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्या. धुवून झाल्यानंतर आता एका कढईमध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवले. पाण्याला व्यवस्थित गरम होऊ द्या. पाणी गरम झाल्यानंतर जी बी भगर स्वच्छ धुवून घेतली तिला टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि भगरीला व्यवस्थित लो टू मीडियम गॅसवर शिजून घेऊया. आपली भगर शिजतीये तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करूया. उकडलेले सर्व बटाटे आता किसणीच्या साहाय्याने किसून घेऊया. या पद्धतीने बारीक असे किसून घ्या. किसलेला सर्व बटाटा आता आपण ह्या भगरीच्या मिश्रणामध्ये टाकून देऊया. अर्धा किलो भगरीला बरोबर अर्धा किलो इतके बटाटे घ्या. सर्व बटाटे आपले घालून झाले. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लो टू मीडियम गॅसवर आता भगरीला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्या, त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं दळून घेतलं आहे. आता 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर घालून घेऊया. तुम्ही हिरवी मिरची घातली तुमच्या आवडीनुसार तरीही चालेल. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने मिक्स करून घ्या. भगरीवरती आता आपण झाकण ठेवूया आणि त्या मिश्रणाला व्यवस्थित शिजून घेऊया. 15 मिनटं झाले. आपलं मिश्रण तयार झाले. या पद्धतीने भगरीला व्यवस्थित शिजून घ्या. भगर आणि बटाटा एकदम व्यवस्थित मिक्स होऊन शिजून घेतलं त्यांना आपण. त्याला आता एका मोठ्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. एक प्लास्टिकची पायपिंग कोन बॅग घेतली आहे, तिला ग्लासमध्ये घालून घेऊया आणि हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने त्याच्यामध्ये टाकून घेऊया. मिश्रणाला थंड करून घ्या, नाहीतर तुमच्या हाताला चटके बसू शकता. या पद्धतीने टाकून घ्या. आता एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे, त्याच्यावरती आता आपण सगळे असे छोटे छोटे वडे करून घेऊया. या पद्धतीने वड्या बनवून घ्या. झटपट होणाऱ्या ह्या भगरीच्या वड्या आहे, या पद्धतीने नक्की बनवून बघा. अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारे आहे. उन्हाळी वाळवणामध्ये यावर्षी तुम्ही या पद्धतीने भगरीच्या वड्या बनवून ठेवा आणि वर्षभर भगरीच्या वड्यांचा चिवडा बनवून खा. सर्व बटाटा भगरीच्या वड्या तयार झाल्या आहे. त्यांना आता आपण कडक उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळून घेऊया. जितक्या व्यवस्थित वाळल्या जातात तितक्या वर्षभर टिकता. 2 दिवस कडक उन्हामध्ये आपल्या भगरीच्या वड्या व्यवस्थित वाळून घेतल्या. या पद्धतीने वाळून घ्या. एकदम कुरकुरीत असा आवाज येतो, तुम्ही बघू शकता. एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवले. तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यानंतर आता आपण हे नायलॉन भगरीचे वडे टाकून घेऊया गरम तेलामध्ये आणि त्याला तळून घेऊया. गरम तेलामध्ये टाकल्यानंतर किती छान फुलत आहे, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने व्यवस्थित तळून घ्या. जितक्या तळल्या जातात तितक्या कुरकुरीत व्यवस्थित होता. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला नायलॉन भगरीच्या वड्या बनवून दाखवल्या आहे. या पद्धतीने बनवून ठेवा आणि तुम्हाला जेव्हा बी उपवास असेल तेव्हा तुम्ही तळून चिवडा बनवून खाऊ शकता. सर्व आता आपण तळून घेऊया. तळून झाल्यानंतर त्याच गरम तेलामध्ये शेंगदाणे, हिरव्या मिरच्या तळून घेऊया. शेंगदाणे, हिरव्या मिरच्या तळल्यानंतर आता आपण भगरीच्या चिवड्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण पिठी साखर टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही हा चिवडा प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. जास्त दिवस टिकणारा हा चिवडा आहे. नक्की या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने उन्हाळी वाळवणामध्ये भगरीचा चिवडा नक्की बनवून ठेवा. वर्षभर टिकणार आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.